महाविकास आघाडीचा फॉर्म्युला एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। शिवसेना म्हणजे ठाकरे गट आणि काँग्रेस प्रत्येकी 100 जागा लढण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी 84 जागा लढण्याची शक्यता वर्तवली जाते। महाविकास आघाडीमध्ये 288 पैकी 4 जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या जाण्याची शक्यता आहे। तर महाविकास आघाडीचा हा फॉर्म्युला एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस प्रत्येकी 100 जागा लढण्याची शक्यता आहे। वैभव परब आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। वैभव, हा नेमका फॉर्म्युला काय ठरलेला आहे आणि यावरती तिन्ही पक्षांची सहमती झालेली आहे का? अमोल, गेल्या काही दिवसांपासून सर्वांनाच प्रतीक्षा होती की महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं घोडं आहे ते नेमकं अडलेलं आहे की पुढे गेलेलं आहे। परंतु आता जी माहिती मिळते आहे सूत्रांकडून की महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आहे तो जवळपास निश्चित झालेला आहे। एकूण 288 जागा आहेत, त्यापैकी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 100, काँग्रेस 100 आणि राष्ट्रवादी काँग्रेस जवळपास 84 जागा लढवण्यावर इच्छुक असल्याचं आणि जवळपास एकमत झाल्याचं माहिती आहे ती आपल्याला इकडे मिळते आहेत। आता उरलेल्या ज्या 4 जागा आहेत त्या मित्र पक्षांना देखील जाऊ शकतात किंवा काँग्रेस किंवा शिवसेनेच्या पारड्यात देखील जाऊ शकतात अशी माहिती मिळते आहे। आता फॉर्म्युला नेमका कसा आहे हे आपण एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूया की 2019ला जिंकलेल्या जागा आहेत त्या जवळपास एकमताने मंजूर झालेल्या आहेत की ज्या जागांवर शिवसेना असेल, उद्धव ठाकरे युबीटी शिवसेना असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, त्या जागांच्या व्यतिरिक्त इतर जागांवर अद्याप एकमत झालेलं नाही आहे। जवळपास 60% जागा या फायनल झालेल्या आहेत आणि लवकरच त्या जागांची घोषणा देखील ही महाविकास आघाडीकडून होण्याची शक्यता आहे। जवळपास पितृपक्ष संपण्याची वाट बघता आहेत, कारण का पितृपक्षामध्ये कुठल्याही प्रकारची राजकीय घोषणा आतापर्यंत आपण झालेली पाहिलेली नाही आहे। किंबहुना त्यासाठी हे वेट अँड वॉचची भूमिका महाविकास आघाडीकडून घेत असेल। आता उद्धव ठाकरे यांचे 2019ला जवळपास 56 आमदार निवडून आले होते, त्यामुळे या 56 जागांवर उद्धव ठाकरेंचा दावा आहे। परंतु त्यामध्ये देखील काही अशा मोजक्या जागा आहेत ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा देखील त्या जागांवर क्लेम आहे। त्यामुळे त्यापैकी ज्या 30 म्हणजे जवळपास 60% आपण जो म्हणतोय तर 56 मधल्या 30 जागांवर जवळपास एकमत झालेलं आहे। काही जागा आहेत त्याच्यावर अद्याप एकमत झालेलं नाही आहे। आता प्रश्न येतो मुंबईचा। मुंबईमध्ये देखील उद्धव ठाकरेंनी मोठ्या भावाची भूमिका निभावण्याचा एक प्रयत्न केलेला आहे, कुठेतरी एक दबाव तंत्र ठेवलेलं आहे। तर काँग्रेस देखील त्याला राजी होते का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे। त्यामुळे काँग्रेसला मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, कोकण पट्ट्यामध्ये आणि विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये यामध्ये काय स्कोप होतोय ते देखील पाहावं लागेल। आता ज्या पद्धतीने लोकसभेला काँग्रेसचा स्ट्राईक रेट राहिलेला आहे, उद्धव ठाकरेंचे जिंकलेले खासदार आहेत, हे जर बघता आता काँग्रेस या 100 जागांवर समाधानी आहे का हे आता अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। परंतु सध्याचा जो फॉर्म्युला समोर येतो आहे तो म्हणजे युबीटी 100 आहे, काँग्रेस 100 आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा गट हा 84 जागांवर निवडणूक लढणार आहे। शरद पवारांनी पहिल्यांदाच या महाविकास आघाडीच्या बैठकीत स्पष्ट केलेलं आहे अमोल की कमी जागांमध्ये आम्हाला जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर भर आहे। त्यामुळे जर आपण सुरुवातीपासून पाहिलं तर 3 पक्षांमध्ये 90-90चा फॉर्म्युला समोर येत होता, परंतु त्यातून एक थोडासा मार्ग पुढे निघालेला आहे। शरद पवारांनी कमी जागा 84 जागा ह्या मान्य केलेल्या आहेत। उद्धव ठाकरे 100 म्हणजे 124 ची मागणी त्यांनी केली होती, कारण का 2019ला त्यांनी 124 जागा लढवल्या होत्या, 2 जागा मित्र पक्षांना दिल्या होत्या। 127 जागांचं त्यांचं एक साधारणतः टार्गेट होतं। परंतु यावेळेला मात्र 100 जागा लढवून जास्तीत जास्त जागा कशा जिंकता येतील यावर या तिन्ही पक्षांचं एकमत झालेलं आहे। म्हणजे समजा आपण मुंबईमध्ये दादर भाग जरी घेतला तर दादर भागामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची जागा यावर कसं काय आपल्या उमेदवाराला, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकवून आणता येईल यावर त्यांचं मत झालेलं आहे। ती स्ट्रॅटेजी जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्यावरती तीनही पक्षांचा भर आहे आणि त्यामुळेच हा फॉर्म्युला आता पुढे आलेला आहे। वैभव, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।